देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। या विद्यालयाची प्रगती आलेख वाढत असतो त्याचे वितरण संकेत सरकार आणि प्रशासनाचे प्राचार्य आदरणीय आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांसाठी जोरदार पायाला मिळतात। तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आपले वर्गातील निंबाळकरचे ज्येष्ठ मान्यवर दरेकर भाऊ आणि राजाभाऊजी निंबाळकर यांचंही स्वागत। आणि ज्यांनी 10 दिवसापूर्वी हाच कार्यक्रम सोमेश्वर विद्यालयाच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये घेतला होता ते शिवा काका फाउंडेशनचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी अधिकारी यांचंही स्वागत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आणि विशेष करून या ठिकाणी तुकाई माता तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद। आणि पाठीमागे जर कोणी उभे असेल तर त्यांनी कृपया आता सभास्थानी त्या ठिकाणी काही का असलं जर कुठे जात नाही म्हणताय तुम्ही सोशल मीडियावर या। अरे नको राजा बंद आवाज। चड्डी घालता येत नाही, शेंबूड काढता येत नाही, शिला गेलं तर आम्हीच धुतो, पण आज्याच्या लाडाचा आहे, आजीच्या लाडाचा आहे, त्यामुळे आमच्या नवसाच्या कार्ट्याला अजिबात हात लावायचा नाही। आणि एखाद्या शिक्षकाने शाळेत थोडा जरी हात लावला तर कार्ट्या लगेच पळत पळत घराकडे जाता, रडत रडत एकाचा दोन करून त्या मम्मीला सांगता, मम्मी मम्मी मला शाळेत नाही मारले, मम्मी तुझ्यापेक्षा हुशार, लगेच फेअर लवली लावून पाऊस पावडर थापून पर्स लावून ढुलत 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 त्या मुख्याध्यापकाच्या आमच्या केबिन मध्ये बिचाऱ्या मुख्याध्यापकाला घाम सुटतो। अलग लक्षात त्यांना जा विचारता कुणी मारला आमच्या नवसाच्या देवट्याला। आपण काही शिक्षक नाही, आपल्याला कुठला नियम नाही, आपलं कुठली संस्था संघटना आणि आपल्याला कोण अधिकारी असला आपल्याला काय नाही। बुद्धांच्या पासून छत्रपतींच्या आणि गाडगेबाबांच्या यांच्या विचारावर चालणारा त्याचा एक छोटासा कार्यकर्ता मावळा आपण आहे, त्यामुळे आपण कुणाला भीत नाही। जर का पोरानं दंगा केला, आता सांगतोय, जर का दंगा मध्ये तिकडे जा, शूला जा, पळत पळत तिकडे जा, दोघांना बोलव, तोंडामध्ये चिंगम करत बस, पाठी मागून पुढच्या ज्या ह्याच्यावर असं मागच्यानं असं धरायचं असलं जर मला काय दिसलं पोरानं, आता सांगतोय या रपाटा कळतोय ना, एका रपाट्या जागेवर चडी वली म्हणजे मी हे फक्त बोलत नाही, मी करतो। काल एकाला लातूर मध्ये रपाटा पडला 6 वाजता, लातूरला एकाला रपाटा पडला आणि त्याला दिवाळीचा बोनस उशिरा मिळाला। पुढून ओली आणि पाठीमागून झेंडवासारखी पिवळी, एका वेळेला त्याची मी केलेली आहे। त्यामुळे अजिबात दंगा कोणी करायचा नाही। हे बघ माझा गुडघा दुखायला लागला, पाय वर घेतो, पाय पुढं करतो, आपल्या आई बापानं नीट ऐकायचं, आपल्या आई बापानं आपल्यासाठी गुडघ्याच्या वाट्या सुद्धा बदलल्या। एवढं बापानं काम केलं, गुडघ्याच्या वाट्या झिजल्या, पाठीचा कणा मोडला, पण वाघासारखा ताठ आपला बाप आपल्यासाठी उभं राहिला। अलग लक्षात, आई बापानं आपल्या किडन्या विकल्या। मगाशी माझ्या साहेबांनी जो किस्सा सांगितला टच करून डोळ्यात पाणी आलं। असं साहेब आपल्या लेकराला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊन द्यायचा होता, पैसे नव्हते, बापानं आपली किडनी विकली आणि 4 वर्षांना ज्या वेळेला बाप आयसीयू मध्ये ऍडमिट होता, त्यावेळेला ज्या लेकराला बापानं पैसे भरले त्या लेकराला कळालं की आपण आज डॉक्टर होणार आहे, पण आपल्या बापानं आपल्यासाठी किडनी विकलेली आहे। लक्षात घ्या, असा बाप सांगायला आलोय। त्यामुळं लई त्रास, जरा तहान लागली लागू दे, आपला बाप आपली आई आपल्यासाठी उन्हात भर बाराच्या उन्हामध्ये तळपलेले आहे, तापलेले आहे, झिजलेले आहे। त्या बापासाठी उगाच मी बोलायला लागल्यानंतर नखर, पाणी काढ, पाणी पी, ह्याला दे त्याला दे, मला चालत नाही।
अजिबात चालत नाही. मला काय तुम्ही माझ्यावरती रोज एक दोन बापाचे माझी भांडणं असतात. आमच्या पोराला मारलं का? मारणार. तुला जमत नाही, मी करतोय. आलं का लक्षात? त्यामुळे लक्षात घ्या, शांत बसायचं. नीट आई बाप ऐकून घ्यायचा. घरी जाताना 1 तास मोबाईल वरती 4-4 तास बसता नको. तो धांगड धिंगाणा मैत्रिणी मित्राबरोबर 4-4 तास घालवता. 1 तास आई बापासाठी शांत म्हणजे शांत बसायचं. आता दात काढून हसायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आणि मला सांगा मातानो, असा दिवस रोज रोज तुमच्या आयुष्यात येतो का? खरं सांगा. असं मस्त शाळेच्या पटांगणावरती बसायचं, वा 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 आनंदानं 1 तास असा जीवनाचा आनंद घ्यायचा येतो का? सांगा मला. तू डॉक्टर जरी झाली, तू इंजिनियर झाली, तरी सुद्धा सकाळी उठायचं, घरच्यांचं सगळं त्यांना गिळायला घालायचं. आज त्यांनी ढेकर दिल्यानंतर तुझा दिवस चालू होतो का नाही मला सांग? तर आज या माझ्या सगळ्या सहकार्याच्यामुळं हा दिवस आला. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आता मला सांगा मातानो, एवढा जर आनंदाचा दिवस होता, तर मी विचार मंचावर बसून बघतोय खाली ती 4-4, 2-2 वर्षाची ती कार्टी मांडीवर घेऊन आलायसा. निदान दिवशी तरी त्याच्या बापाकडे देऊन यायला पाहिजे होतं. घेऊन आलायचा उचलून बोकांडी, चल र गाण्या, चल र शिवण्या, तू हरला का, तू मुतला का, तुझा ड्रायव्हर कुठं आहे, चिंगीचं कुठे गेलं, मंगीचं दिसणच झालंय. आधी सगळी कार्टी आणायची, हे तर आमच्या बोकांडी मारायची. आता माझा 25 वर्षाचा अनुभव आहे, 1-2 वर्षाचा नाही. आता मी सुरू केलंय कार्ट 100% ते रडणार आहे. आता ते जर कार्ट रडायला लागलं तर त्या मातेला हात जोडून विनंती आहे, त्याला उचलायचं. एवढं मोठं असं हे पटांगण आहे, मस्त याला फिरवून आणायचं आणि मग शांतपणे बसायचं. आलं का लक्षात? तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असाच आहे, बाच्याच वाढणाव गेला, तुझं खानदानच असलं, तुझा आजा तर बघ कसा दिसतोय मसुरासारखा, तुझा चुलता तर कसा झालाय, त्याला त्यातलं काही कळत नाही. घरच्यांचा, सासू सासऱ्याचा राग त्या पोरावर काढायचा नाही. आलं का लक्षात? काल तर लातूर मध्ये एका मातेनं वर्णपत्र टाकलाय पोरावर आणि आपण ढुसल्या लागल्या, पोराला चिमट काढायला लागल्या. अजिबात असलं काय करायचं नाही. आलं लक्षात? शेजारी 4 शिक्षकांना मूळव्याध झाला, 2घांना बीपी झाला, एकाला साखर झाली, एक तर येड झालं. येड रोज जातोय आमच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे, माझी बदली करा, माझी बदली करा, माझी बदली करा. त्यामुळे तुझं काय कार्टलय चांगलं आहे असं काय नाही. आता काही विषय हसायचे आहेत, हसायचं. काही विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात. आता टाळ्या वाजवल्यामुळं मला प्रोत्साहन मिळलं, पण आपलं मन आणि शरीर निरोगी राहतं. वाजवा टाळ्या एकदा जोरात, स्वतःसाठी वाजवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ओके, व्हेरी गुड. आता काही विषय भावनिक आहेत, काही विषय भावनिक आहेत माझ्या लेकीनो. डोळ्यामध्ये पाणी आलं, माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं, शेजारणीच्या आलं, म्हणून तिच्याकडे बघून हसायचं नाही. गंगी रडली, चिमी रडली, बाळी रडली, मी नाही रडली, चिंगी पण रडली, मी कशी रडलो? असू दे, तुला रडायला येईल, तू पण व्यक्त होशील. आलं का लक्षात? तिकडून कोण आलं, तिकडून कोण आलं, मला कोणासाठी आणलंय? तुमच्यासाठी आणलंय. माझ्याकडे बघायचं, उगाच इकडे इकडे बघायचं नाही. पोरांनो, तुला लागली का ताण? अजून लागली का ताण? कानाखाली आवाज काढीन. लागली का ताण तुला? अजिबात शांत बसायचं. सगळ्यांनी काय आलेले असतील, काय नसतील, माझ्यावर प्रेम करणारे आले असतील, तोंडात काय जर मटेरियल असेल तर थुकून द्या. अजिबात ते मटेरियल सगळं असलं करायचं नाही. आपण काय चीन, चायना, थायलंड मधून करायला आलो नाही. नीट शांतपणे तोंड थोबडा ठेवायचा. काय काय पोरांचा आता गाल कापावं लागणार आहे. एक बाप आता 9 लाख रुपये खर्च आहे, गाल कापायचंय. विमल खान दात काढायला गेलं, डॉक्टरने सांगितलं गाल कापायला लागते. काय करायचं आता? 9 लाख बापाकडे नाही, 3 लाख आहे म्हणतोय, 5 लाख कुठून आणायचं? आहे की नाही? असू दे, असू दे, असू दे, ते नंतर बोलतो. पण सगळ्यांनी शांत बसायचं. मोबाईल वरती उगाच मोबाईल काढून शायनिंग मारत बसायचं नाही. असं करत काय करायचं नाही. सगळ्यांनी येणार 1 तास शांत. रील बनवणारे कोण कोण पोर आहेत रे? रील बनव, इकडे या, चला इकडे या लवकर, या सगळे या. काय आणायचं नाही होते हातातलं. अचानक बायको सारखं समोर यायचं नाही, सांगून यायचं. चला, आलं लक्षात? चला, कोणाला माझे विचार आवडले नाहीत, आवडलेच पाहिजेत असं काय नाही आवडले, शांतपणे. हो का? नको ते आपण युट्यूबला, सोशल मीडियावरती बघत असतो. एखादा माझा विचार नाही आवडला, शांतपणे उठून जायचं, दंगा करायचा नाही. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेळ जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी विजापूरच्या दत्ता सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा बडकवणारी, कल्याणच्या मुल्लामेत सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी,
जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवणं, त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाची माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देतो, माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्व महाराज के बोला, भारत माता के बोला, छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या जमलेल्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या युवकानं, माझ्या लेकीनं आणि माझ्या लेकरानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे. आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये मातीमध्ये होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत आपल्या हत्तीसारख्या बापाला लाचार करत, आपल्या आई बाबाच्या आरोग्याला वेशीवरती टांगतात. आज एखादा हरामखोर माझ्या ही माती कोणाची याचाच विसर आम्हाला पडू लागला. आई बाबांना आम्ही पायाखाली घेऊ लागलो, म्हणून आज तुझ्यावर मी उभा आहे. ही माती तुझ्या काळजामध्ये पेरून घे. ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती छत्रपती शिवाजी राजाची. कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा बोलावलं. मग या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे का? आज ही 17-18 वर्षाचा पोरगा हातात दारूचा ग्लास घेता का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरांना आज तुमच्या समोर मी उभा आहे. आजचं कोणतं व्याख्यान नाही माझ्या पोरा, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि तो बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो,
ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी, त्या राष्ट्रासाठी आणि त्या धर्मासाठी मी काय केलं पोरानं, माझ्या आई बापासाठी मी काय केलं, याला कृतज्ञ. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा, माझ्या आऊजी जाऊचा, माझ्या गाडगे बाबांचा. पोरानं ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवाने, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, बेबीच्या देठापासून झाला पाहिजे. भगवंताची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज घ्यायचं, एक आणि जय जयकार असा झाला पाहिजे. या शाळेच्या सगळ्या भिंती पुन्हा एकदा नव्याने गहिवरून उठल्या पाहिजेत. कारण पोरांनो आजपर्यंत आम्हाला वाटतं चला शाळेला, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, वैज्ञानिक व्हायचंय, मला अधिकारी व्हायचंय. पण पोरांनो या शाळेच्या चार भिंती फक्त आम्हाला पदव्या देत नाहीत, लक्षात घ्या. तर या शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. त्या माणसाची निर्मिती या शाळेच्या चार भिंतीमध्ये होत असते. तो माणूस आज गहिवरून उठला पाहिजे. प्रत्येकाला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज घ्यायचं आणि दोन्ही हात गगनभरारी उंच करत एवढ्या स्वरात बेबीच्या देठापासून जय जयकार झाला पाहिजे. आजचा हा एक तास आयुष्यभर तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. परिवर्तनवादी, परिवर्तनशील हा एक तास आहे तुमच्या आयुष्यामध्ये उभारून आला पाहिजे. चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करा, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज घ्यायचा आणि दोन्ही हात उंच करा. चला खुर्चीतले तुम्ही काय साखरपुड्याला काय तिकडे बसलेले, पाठीमागं बसलेले सगळ्यांनी जय जयकार करायचा. लेकरा जो या राष्ट्राचा जय जयकार, पाठीमागं गाडीवर बसलेले चला सगळ्यांनी रे. नंतर जाऊन मला शिव्या घाला चालतंय, आता काय करायचं नाही, आता जय म्हणायचं. चला हा एक तर म्हणतोय माझं काय नशिबानं मला एक पटली होती, ह्याच्या व्याख्यानामुळे निघून गेली, सोशल मीडियाला टाकलंय कार्ट्यानं. चला चला दोन्ही हाताच्या दोन्ही मध्ये जोरात एकदम खानकन नाही रील फटाक एकदा. तू कशाला जय म्हणते, मग शूटिंग कोण करायचं, तू घे शूटिंग सगळा व्यवस्थित. एक जण इकडे या पुढा, एक इथं या पुढून घ्या, एक इकडून घ्या, असं घ्या. चला हा चला पुढायचो. हा चला बोला छत्रपती शिवाजी महाराज जय, बोला भारत माता जय, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज जय, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पवन सत्र हनुमान के बजरंग बली के जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या, इक्विलायझर कमी कारण बघा पोरीनो, हे लेकीनो बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा कसा चेहऱ्यावर तेज आलं. एवढी वर्ष 150 टन फेरे नव्हती थापलीचा, काय उपयोग झाला का? पण आज नुसतं माझ्या राजाचं राष्ट्राचं नाव मुखावाला एक कार्ट्यानं तुम्ही पण हळूच चोरून लावली सा बहिणीची, बघू कसा दिसतोय. टुक्कार ते टुक्कारच राहिला, गोरा अजिबात झालेला आहे. पण आज नुसतं राजाचं नाव आलं, कसं चेंज झालं. आता सगळ्या पोरीनो तुम्ही टाना टाना उड्या मारत घराकडे जायचा, टाना टाना रोज जाता. पण कसं जाता खरं सांगा, रोज जाता कसं जाता? पाठीवर दप्तर, त्यात शिक्षकाने सांगितलेला सगळा अभ्यासक्रम, त्यात आणि मैत्रिणींची चर्चा. याला काही शिकवा येत नाही, त्या शिक्षकांना काही शिकवा येत नाही, आणि ह्याचं काही गणित बाय आम्हाला कळत नाही, त्या मुख्याध्यापक तर उगाचच येतात बाय असं आम्हाला काय काय. आणि 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 त्यात परत हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी तर त्याला कालच पाठवला होता, येऊन त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, ते काल रात्री मी त्याला गॅस्ट्रो झाला, टारा 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 करत गेले निघल. आता ते काही येत नसतं कार्टे. पण आज पोरीनं तसं घरी जायचं नाही, आज मस्त टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. घरात गेल्यानंतर मम्मी पुढे आले, मम्मीकडे पाहिजे नाच करायचा, मम्मी आय लव्ह यू मग करायचा, मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. पप्पा पुढे आला, पप्प्याला धरायचं, 3 मुख पप्प्याच्या दुसऱ्या मग करायचं. हा एवढ्या आनंदात कार्ट्याला तुम्ही आज घरी जायचं. हा आणि सगळ्या जमलेल्या माझ्या माता, सगळ्या माझ्या भगिनीनो, तुम्ही सुद्धा
आता घराकडे जायचं आणि घरी गेल्यानंतर सासूला सासू पुढे आली की बेडकासारखं नाक असं फुगवता नागिनीसारखं फुसफुस 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 करता नवऱ्याकडे बघून बोट मोडता म्हातारीला माझ्या बोकडे ठेवल्या तिकडे छोडल्याकडे पाठवता काय काय करता का तर आज तसं करायचं नाही आज सगळ्या माताने घराकडे जायचं सासू पुढे आले सासूकडे पाहिजे नाच करायचं आत्या मग करायचा म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे म्हातारी खाली नाही तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे बाबा लवकर इकडे ये तुझी बायको शाळेत गेली काहीतरी ऐकून आल्या एक काल माझा सुझवला दुसऱ्या लिपस्टिक लागल्या पौर्णिमा काल संपली पण हिच्या अंगात आज आले लवकर ये नवरा आला आला नवऱ्याकडे पाहिजे नाच करायचा यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा नवरा तर कोलांटीच उडी मारली पाहिजे आणि सगळ्या सहकार्यांना मनाला पाहिजे महिन्यात नाही एकदा वसंतरावांना बोलवत जावा आमच्या घरात आज आनंदी आनंद झालेला आहे एवढ्या आनंदात मातानं आज प्रत्येकानं घराकडे जायचं आणि तुम्हाला सांगू का दत्त महाराजांच्या कृपेने या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस हा वसंत हंकारे हा सगळ्यात आनंदी माणूस वसंत हंकारे 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू दिला नाही एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या आणि माझ्या लेकीनो मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया एक अभियान घेऊन मी फिरत आहे पण इयत्ता पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही अनेकांची व्याख्यान या कार्ट्याने पाडली शिक्षकांच्या तोंडाला तर ठेस आणलाय शिक्षक घड्याळ लावून बसतोय शाळेत कार्ट घरला कधी जातोय आणि घरामध्ये त्याची आई घड्याळ लावून बसत्या कार्ट शाळेला कधी जाते मे महिना त्या आईला नको वाटतो मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता मस्त असा नटून थटून अंगठ्या वगैरे घालून असा मी बसलेलो होतो आणि एक माता पर्स लावून अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली मला म्हणाली सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली सगळ्या कॉलेजला परवानगी दिली तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही म्हणलं माते भगिनी कोणतं का तुझं युनिट तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट इयत्ता पहिली ते चौथीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका लहान गट मोठा गट म्हटल्यानंतर माझं पाय थरथर कापायला लागलं म्हणलं माते एक काम कर पाहिजे तर आजचं मानधन मी तुला देतो पण एक बस घेऊन ये त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा पण ही कार्टी घेऊन माझ्या जवळ बसायचं नाही मॅडम लय हुशार होत्या मॅडम मला म्हणाले सर तुमच्या पुढे बसवत नाही पाठीमागं बसवले तर चालतील का मागं म्हणल्यानंतर मी पण थोडा विचार केला म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसाव पण माझ्यापासून चांगली 200 फूट लांब कार्टी बसवायची हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं आणि जर का कार्ट्याने दंगा केला माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही मॅडम अगदी हरणासारख्या पळत पळत घराकडे गेले मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या कार्टी पण एवढी नाला आहे कोण चड्डी झाडतय कोण माती उधळतय कोण कुणाला दगड मारतय एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मग करून गेलं म्हणलं मी वसंतराव संपलं तुमचं व्याख्यान मग माझ्या लेकरांना आज घरी जायचं सोशल मीडियावरती वसंत हंकारे नाव टाकायचं शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि महामानव मी पेरत असतो लाकडाची मोठी खुर्ची होती खुर्चीवरती मी उभा होतो व्याख्यान एवढं रंगलं होतं प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमागे बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं कुणालाच माहिती नव्हतं आणि जसं व्याख्यान रंगात आलं कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला म्हणून हळूच माग हात लावून बघितलं सगळं काही व्यवस्थित होतं मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं आणि कार्ट्याला म्हणलं नालायका कुठं फाटल्या तर खाल्लं मला म्हणते कसं फसवल्या थोबाड घोडे म्हणलं तुझे असली माझी प्रेमळ कार्टे एकदा तरी एक माता माझ्या शेजारी बसली होती तिच्या मांडीवर 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं पण लय नालायक आणि आगाव होतं कार्ट माझ्याकडे बघायचं मला थस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं मम्मी ते मिशीवाला आपल्या बॉम्ब सारखं दिसतंय खुर्चीवर उभं राहिलेलं ते माणूस आपल्या बॉम्ब सारखं दिसतंय मला लय भारी वाटलं म्हणलं
या लेकराला आपल्यामध्ये बॉस दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला भाऊस म्हणताय. वा 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 वा. मी पण जर आहा माझ्या चेहऱ्यावरून केसावरून हात फिरवला, त्याकडे बघत म्हणलं काय रे माझ्या पिल्ल्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच म्हणलं हे बॉस जरा खुर्चीवरनं खाली उतर. जसं खाली उतर म्हणालं, जसं खाली उतर म्हणालं तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉस म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉस म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉस आमच्या कुत्र्याचं नाव आहे. परत काय बघ, माझ्या मातानं, माझ्या लेकीनं, माझ्या युवकानं आणि माझ्या माझ्या पितापानं हा होता थोडासा विनोद, ही होती थोडीशी गंमत, हे होतं थोडस मनोरंजन. पण तुझ्या मनाचं मनोरंजन करायला हा वसंत अंकारे आज इथं आलाय का? नाही माझ्या मागे राष्ट्रवादी. देव रातला देव मेला अंतरीचा जागवारे. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला. मग कोणता जागवा? अंतरीचा देव जागवा. कोणता अंतरीचा देव? त्याचा शोध घेत असताना त्याच रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोड्या काळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकासाचे प्रकटे समाजे, शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कोड्या काळ्यानं माझी. कोणत्या कोड्या काळ्या? या महाराष्ट्राच्या, या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेले या कोड्या काळ्या. हे माते तुझ्या पोटात आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या संस्कारामध्ये वाढत आहे बघ. हे माते तुझ्या मांडीवरती घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवानी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. आज 9वी इयत्तेत शिकत असलेली लेक आई बापाच्या तोंडावर ठोकून निघून चालली. आज त्या माझ्या लेकराच्या खिशामध्ये गांजा सापडू लागली. पोरग आई बापाच्या छताडावरती नाचू लागलं का? कारण आपला माझा माणूस कुठेतरी हरवत चालला. वसंतकाळी आला आणि बघता आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंतकाळी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. आज आलंय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार बघ. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजावरती पेरून जाणार. आई नावाचा मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार बघ पोरा. म्हणून तुला सांगतोय बघ, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, ज्यानं ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकाला मी सांगतोय बघ, आज एक काम करायचं बघ माझ्या लेकरा, पळत पळत घरी जायचं बघ. आज एक काम करायचं बघ, पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, पुरानो हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून मला सांगतो बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या का? आई तुला किती वेदना होत होत्या. आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न माझ्या लेकरानं तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण पोरानो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पुढचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पुढचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे साहेब. 9 महिने 9 दिवस
त्या लेकराला मी या उतरामध्ये ठेवलंय साहेब. साहेब गेली 9 महिने प्रत्येक क्षणाला मी त्याची वाट बघती साहेब. कधी एकदाच माझं लेकरू माझ्या या तळ हातावरती येतं आणि कधी एकदाची मी त्याला डोळं भरून पाहती साहेब. त्या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल साहेब, पण आज माझं लेकरू वाचलं पाहिजे साहेब. हे पोरीनो, हे पोरानो, की आई तुम्हाला कळाली का रे? नाही कळाले. हे माझ्या लेकरा, याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं का? हे बिचारी दुसऱ्याची धुनी भांडी करणारी, काबाड कष्ट करणारी, शेतामध्ये जाऊन काम करणारी, एखाद्या ऑफिसला रात्रंदिवस काम करून तुमच्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येऊन टाकणारी त्या माऊलीला तुम्ही म्हणता काय कळतं ग? तुला काय कळतं? हे पोरी, त्या माऊलीला सगळं काय कळतं. म्हणून पोरा, 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटात येऊन पडतं पोरा. 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटात येऊन पडतं. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे. हे पोरे, ही आई तुला कळाली का? ही आई तुला कळाली का? नाही कळाली. समोर आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुमच्या काळजावरती पेरून जातं रे माझ्या पोरांनो. हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुमच्या काळजावरती मी पेरून जातो. हे ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुखा कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. मग आता ऐकायचं का कमी केलास? बरोबर होतं ऐकून. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बाप पोरानो, हा बाप तुझ्या काळजावरती पेरायला आलोय बघ. हे पुरी, म्हणून तुला सांगतो, आई बापाला दिलेली तू ओळख विसरलीस मग. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला सांगू लागला, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला पोरी. कारण आई बापाला दिलेली तू ओळख विसरलीस मग. या महामानवाने दिलेली तुला तुझी तू ओळख विसरलीस मग. म्हणून आज तुझ्या समोर भाई पोरी, आज या शाळेच्या प्रांगणामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या, माझ्या दत्त महाराजांच्या साक्षीनं जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आणि पोरी तुझी ओळख मी तुला परत देतो बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ. एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बघ. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीचं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8 झाले की ना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरे, त्या माझ्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडले. ती माझी फातिमा शेख, म्हणून असंख्य फातिमा या राष्ट्राच्या रस्त्यावर दिसू लागल्या. हे पोरी, ती सावित्री माई आणि ती फातिमा ताई म्हणजे तू आहेस मग पोरी. तू एवढे स्वस्त नाहीस का? तू एवढे स्वस्त नाहीस. कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं साला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. एखादा साधा सुद्धा मोबाईल तुझ्या हातावरती ठेवावा आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं चपलं साला त्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं. एवढे स्वस्त नाहीच मग. नवरा ती पाठीमाग पोरं खेळतात ती सगळी हात बापाच्या उंचीवर आपली उंची झाली. नीट ऐका रे, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या युवकानं तुम्हीही ऐका आणि माझ्या लेकीला उचलून घेऊन जाण्याची धमकी देणाऱ्या हरामखोरात तूही ऐक. नालायक,
बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले, अरे बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावता, आणि तेच पोरग ज्या वेळेला हातामध्ये विमल घेत, तेच पोरग ज्या वेळेला हातामध्ये दारूचा ग्लास घेत, आणि बापानं फक्त मोबाईल नाही दिला म्हणून ते पोरग आत्महत्या करत. पोरानो, त्या बापानं जगायचं कसं आहे? कोणीतरी पडद्यावर एखादा नायक शत्रू होऊ लागला, त्याच बापाच्या तोंडावर ठोकू लागला. पोरानो ऐक, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शत्रू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजाची. पोरानो, ही माती माझ्या संभाजीराजाची. अरे वय वर्ष 32 आहे बघ माझ्या संभाजीराजांचा. संभाजीराजांना काही तर झालेलं आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहेत. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 खाली गळत खामोशीची रात थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, सांभाळा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभाजी, इसी वक्त हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वह हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार आहे. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझा बाप कळालेला आहे. पोरांनो, आज बापाच्या तोंडावर आधी चमकू लागलो. नंतर पडद्यावरचा नायक ज्याच्या पाठीमाग बुद्ध छत्रपती बाबासाहेब असतात, तो कोणाला भीत नसतो. तू लाव तुझी ताकद, पण या लेकराच्या मनगटात मी ताकद भरणार, त्यांना व्यसनमुक्त करणार. आईला पहिला प्रश्न विचारला, पोरी कितीतरी वेदना तुझ्या आई बापानं तुझ्यासाठी सहन केल्या. पोरी, आईला पहिला प्रश्न विचारला, आई तुला किती वेदना होत होत्या ग? आज त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. पोरानो, आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बघ. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे या प्रश्नाचा अध्यात्म, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझ्या आयुष्याचा संघर्ष. पोरी, 25 वर्षापूर्वी त्या माऊलीच्या मस्तकी अक्षता पडल्यावर, 25 वर्षापूर्वी त्या माऊलीच्या मस्तकी अक्षता पडल्यावर तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं, पोरा, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता, कशाचाही विचार न करता, तुझ्या आईनं तिच्या बापाला सोडून दिलं, तुझ्या आईनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि अनोळखी लोकांच्या मध्ये ती आली बघ. आणि आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. एखादच वर्ष फक्त ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, त्या क्षणाला त्या माऊलीनं आपल्या सुखांना आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज परत परत घरी जायचं बघ पोरा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ पोरा. आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई का 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई
वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला या ये. माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का न बोलवत? हे पोरांनो, एवढा प्रश्न बघता त्या माई माऊलीला तुमच्या आईला विचारा. डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ, आंबरडा फोडल बघती माऊली, तुझ्या गाड्यामध्ये पडेल बघती माऊली, आणि तुझी माऊली तुला म्हणेल खराय पोरी, खराय हे पोरी, खराय हे. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी, तुझं बाई 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा तुझ्या आजोळी घेऊन जात होती, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग? वर्षातून काय ग? 2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. दोघांचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ, आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ. एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो, नाही राहिली हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता, आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं मी आईला बोलत होते, नको तसं मी बोलत होते. अहो बापा बरोबर तर महिना मी बोलत सुद्धा नव्हते. आता डोळ्यासमोर आई बाप दिसत नाही, काळीज माझं चवलं करतो हो. अहो लहानपणी मला माझी आई म्हणायची, अगं आई बापाची माझी आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो. मी माझ्या आईला विचारायची, आई गोळा कसा काय येतो? कळालं हो, आता मला कळालं. माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही हो, माझ्या पोटामध्ये गोळा येतो. जाऊ का हो? एकदा आईला डोळं भरून बघून येऊ का हो? एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का हो? तुमच्याशिवाय मी नाही जाऊ शकत हो, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. सांगा ना हो, जाऊ का हो? माझ्या डोळ्यातल्या अश्रांनी माझा आंबरडा पाहर तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पोरी एसटी पुरताच पैसा ठेवत होता, कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला आणि गाडी बघू नको. त्यावेळेला जुन्या एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो. तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा जा जा. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवताय बाग, सारखं तुला आता जाता येणार नाही बाग. आणि जर सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं बाग, परत इकडे यायचं नाही बाग. हे बरे, एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी भस्मट होत होती. हे लग्नानंतर या लोकांच्या गर्दीमध्ये अचानक मी एकटी पडली होती बाप. तुझ्या बापाकडून एसटी होता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 रिक्षा घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती बाग, एसटी माझ्या माहेरी येत होती बाग, एसटीतून खाली मी उतरत होती बाग, घराच्या दिशेने मी धावत होती बाग. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि कधी एकदाची मी माझ्या आईच्या गळ्यामध्ये पडते, कधी एकदाची मी बापाला कडकडून मिठी मारते आबा म्हणून, कधी एकदाची माझ्या बापाच्या गालावर मी हात फिरवते, कधी एकदाचा काय करते लहान लेकरू माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालावरून हात फिरवा विमुख घेते. तुझ्या बाबाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बाग, एसटी माझ्या माहेरी येत होती बाग, एसटीतून खाली मी उतरत होती बाग, घराच्या दिशेने मी धावत होती बाग. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं पोरी, आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं, आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या
माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला हळूच म्हणायचा, कार्टे गेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते, हे माझ्या लेकरा. अरे सकाळी शाळेला गेलंयस केलं, जाताना एवढा एवढा माझा उपाशी बाप, माझा नुकता शेतातून कामावरून एखाद्या कंपनीतून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि हळूच माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. माझ्या बापानं मला शिकवलं, माझ्या बापानं मला शिकवलं, तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसे मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते बाग, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी तर खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बाग, माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं पोरे, घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. अरे आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काय चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. रोज माझ्या स्वप्नामध्ये आबा डोळ्यासमोर तुम्ही आईला हात द्यायचा. अगं ऐकलंस का ग, पोर आली की आपली, पोर आली की आपली गंमत आली बघ, ये लवकर बाहेर, कोण आलंय जरा बघ. हे माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात, हे माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची, आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, एक भाकरीचा लुगडा, महिना झाले तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी, चल घरात. पुरी तुझ्यासाठी झुरणारा तुझा हा बाप या 25 वर्षात मी कधीच बघितला नव्हता. चाल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ, 25 वर्ष आता उलटून गेली बघ, आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग हे पोरांनो, ऐका रे ही आई बापाची वेदना. नालायकानं तुम्हाला कोणत्या पुस्तकामधील कोणतं युट्यूब आणि हा सोशल मीडिया आणि हे विज्ञान तुम्हाला कधीच सांगू शकणार नाही. पुढे 25 वर्ष आता उलटून गेली बाप, आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे पुरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे,
पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिल्या जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी, कशी आहेस का पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर बापाची जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या आणि काळीच माझं सर्र करत पुरी. काळीच माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आला असते. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असते तर किती बरं झालं असत पुरी, किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातले असते तर किती बरं झालं असत. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असा म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बापोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका गावाला काय गा पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशीस ग पुरी, पुरी कशीस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचा मुख नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर दत्तर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण. मॅडम श्वास जेव्हा तुझा अंतर जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरांनो
जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुम्हाला मी सांगतो निमित्त थांबतो बघ माझ्या लेकरा. एक जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज मी तुम्हाला सांगतो आणि मी इथं थांबतो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा माझ्या लेकरांनो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, पुन्हा भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो. आणि भिंतीवरची आई कार्ट्या अगोदर पोटाला काहीतरी खाली मग बोंबलं जायचं तिकडे जा. सकाळपासून तुझ्यासाठी मी उपाशी आहे की र. हा आवाज कधीच आपल्याला स्वयंपाक घरातून येत नसतो. पुरानो उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय बाग, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण याच बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. याच बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभा करू लागलो. आई का माझ्या लेकरा, कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का ग? दिस इज द ट्रूथ ऑफ आवर लाईफ. येस, आय एम नॉट गोइंग टू टेल यू एनी स्टोरी. दिस इज द ट्रूथ ऑफ युअर लाईफ. दिस इज युअर फादर. बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का ग पोरी? 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचाला. 100 भेगा पडल्या बघ पोरी तुझ्या बापाच्या टाचला. पण तुझ्या टाचला एक भेग सुद्धा पडू दिली नाही. पाठीच्या थंडीमध्ये जेव्हा तुम्ही झोपलेला असताना कुठल्या तर शेतामध्ये पिकाला पाणी पाजत असतो, कुठल्या तर ट्रक मध्ये हमारी करत असतो, कुठल्या तर रस्त्यावरून गाडी चालवत असतो. माझी पोरगी 9वीला आहे, माझं पोरग 10वीला आहे. पोरानो, या बापाची टाच कधी तुम्ही हातामध्ये घेतली का? नाही घेतली. त्याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. पोरीनो, आईला म्हणतेस मला मोबाईल दे बघ, नाही तर बघ मी काहीतरी आत्महत्या करेल बघ. अगं उपाशी विचार ग ते बाप. जेवणाच्या ताटावरचं उठतं, पळत पळत कुठल्या तर मित्राकडे जातं आणि मित्राकडे जाऊन म्हणतं माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, मोडीला माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, एक 5,000 रुपये देतोस का बाबा? देतोस का 5,000 रुपये? पुरी तुझ्या हातावर जो मोबाईल येऊन पडतो ना ग, त्यासाठी तुझा बाप व्याजानं पैसे काढतो. आणि त्याच मोबाईल वरून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत कधी बापाची सेवा केली नाहीस पण त्या कुत्र्याला मेसेज पाठवत असतीस. आणि पुरी एक दिवस असा येतो, माझे लेक शाळेला म्हणून जातील, परत घरीच येत नाही. पुरी त्या बापाला जगायचं कसं? आता त्याला कुत्रा मी म्हणतो तर मला ट्रोल करतो, याची पोरगी कुठे शोधा तिला उचला. कुत्रा म्हणला, अरे नालायका, 3-3 वर्षाच्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घालू लागला हरामी ना तुम्ही कुत्रे. म्हणणार तुला तू काय वाटेल ते कर. थांबत नसतो बघ, 6 महिने वर्षात तुझा बाजार उठवतो नाही बघ. जे माझ्या लेकीला छळतात, लेकीच्या डोक्यामध्ये दगड घालतात, पोरीनो का माझ्या लेकरानं? एक नालायक मला म्हणतो बापाकडे सहज असतात 8-10,000 रुपये, कुठलं व्याजानं काढून आणतो लेकीसाठी. अरे नालायका, अरे सोसायटी काढतो, गावातली बँक काढतो, 10% पैसा काढतो रे लेकरांच्या साठी. तो माझा बाप आहे. नालायक. एक हे पोरगे, खबरदार पोरा, हात जोडून सांगतायस बघ, हत्ती सारखा आहेस, बापाच्या पाठीशी उभा राहिले का? पडद्यावरचा तो नायक येतो, कोणतर बोलतोय विमल खाव, गुटखा खाव, 3 पत्ती रमी खेलो. कार पोरा,
संध्याकाळी घरी आल्यानंतर हत्तीसारख्या पोराच्या तोंडाचा जर मावा गुटक्याचा आणि दारूचा वास आला तर त्या बापानं जगायचं कसं एवढं मला तो सांग. माझं काही चुकत असेल तर भर चौकात पैतांना मला मार पोरा, मार. तुझ्या समोर उभा आहे मी, तुझ्या पायातला चप्पल आणि माझं तोंड पोरा. तुझ्या घरातली लेक माझी बहीण आहे, तुझ्या घरातला लहान भाऊ आणि तू माझा भाऊ आहेस. तुला जर मी व्यसन मुक्त हा म्हणून आणि तुझ्या लेकीचं संरक्षण करत असेल, यात काही चूक असेल तर तुझं चप्पल आणि माझं तोंड. आयपीएलच्या रना मोजत बसला नालायकानो तुम्ही. आयपीएलच्या रना, यानं एवढ्या रना काढल्या त्यानं तेवढ्या रना काढल्या. पोरा, तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या सांग. काय जेवता येत नाही म्हणून त्याला गाल कापावा लागतो. विमल गुटखा खा म्हणून सांगणारे तुझ्यासाठी येत नाही. तुझा बाप उरली सोडलेली जमीन विकून तुझ्या पाठीशी उभं राहतो. तो बाप तुला सांगतो काय माझं चुकतंय सांग मला, तूच सांग. हात जोडून, हात जोडून पोरा तुला सांगतोय वाघ. जीव गेला तरी बेहतर माझ्या लेकरा व्यसन करू नको. थांबतोय तर पोरानं पण थांबत असताना फक्त आज एक काम करायचं, आज एक काम करायचं माझ्या लेकरानं. आणि हे काम झालं पाहिजे बघ. या वर्षी नापास झालीस तरी चालते, 10 मार्क्स तुला कमी पडले तर चालते, काय वाटेल ते होते, पण आज हे मी सांगतोय तेवढं करायचं बघ पोरी. ए पोरा, आज पळत पळत घरी जायचं बघ, बापाची वाट बघायची घरामध्ये. आज पळत पळत घरी जायचं, बापाची वाट बघायची घरामध्ये. आज बापाची वाट बघायची पोरानं. आज बापाची वाट बघायची. संध्याकाळचे 9 वाजले, संध्याकाळच्या 9 वाजले, बाप आला, आला ना आला बाप. संध्याकाळच्या 9 वाजले, बाप आला, आला ना आला बाप. एकच काम करायचं पोरीनं, एकच काम करायचं. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची आणि पळत पळत जायचं पोरी. आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसत तुझ्या बाबाने तुला सांगितलं पाहिजे पोरी काय झालं असं आंबडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? बाई काय बोलली का? आई काय बोलली का? सांग मला माझ्या लेकरा. तुझा भाऊ तुला काय बोलला काय सांगते जी चांगलीच लोळ तुझ्या नालायकाची तुला लई त्रास येतो. त्यावेळेला बाबाच्या डोळ्यात पाणी पुसत बाबाला कडकडून मिठी मारत आपल्या बाबाला सांगायचं पप्पा मला काय नाही झालं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलली, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा 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 ओ पप्पा ज्यावेळेला मी 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. पप्पा पप्पा रोज तुम्हाला मिठी मारत होती. पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती आणि जसं पप्पा तुम्ही माझ्या समोर येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईने मला मारलं, पप्पा 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 आईने मला मारलं. पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाच्या दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत हसत राणीसारखी परीसारखी मी तुमच्या हातामध्ये येत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती. पप्पा पप्पा पोतो पोतो म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती. पप्पा खांद्यावरून मी तुमच्या फिरत होती. पप्पा पप्पा मला रात्रीची भीती वाटते हो म्हणून आईच्या मिठीतून उठून तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती. पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही. पप्पा आय हेट यू. पप्पा मी तुमचा तिरस्कार करते. पप्पा मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते. पप्पा तर तुमच्या समोर येत नाही. पण आज गेली होती पप्पा शाळेच्या त्या पटांगणावरती, त्या प्रांगणामध्ये बाप नावाचं एक वादळ ऐकून आली. पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा म्हणून भेटी पाहते. पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा हे पोरानो
पळत पळत जायचं बघा, आज काय वाटते ते होते माझ्या लेकरा. आणि घरात जाऊन त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, आईला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं, पोरा ऐक ना, या वसंत हंगाऱ्याची वेदना तुझ्या काळजामध्ये पेरतो. कधी कधी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं माझ्या लेकरानो, 2 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. 2 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरगा म्हणतं, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बाबाने कधी मला घास बनवला नाही. 2 दिवसाचा होतो, सापडलो, इतकंच मोठं झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, मला कडकडून मिठी मारेल का, माझ्या गालावरून हात फिरवून मला कोणीतरी म्हणेल का, बाळा मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. रोज वाट बघतोय कशी दिसत असते. पोराला विचारा, तो ज्यावेळेला तुमचा बाप नाही माझ्या लेकरानं, ऐका रे, ज्यावेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो माझ्या लेकरानं, तेव्हा गावातलं ते 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं रे पोरानं, कारण तुमच्या पाठीमागे सारा तुमचा बाप उभा आहे. पाखरासारखं उड्या मारत जात असता, पाखरासारखं उड्या मारत जात असता पोरानं. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, पाठीमागून आवाज येतो, दादा दीदी आवडलाय काय शर्ट, चाल उचाल, पैशाचं मी बघतो. अरे घर सोडताना तुझ्या आईनं मला सांगितलं होतं, पोरांना जे हवं ते घेऊन द्यावं, लेकरांना जे हवं ते घेऊन द्या. अहो माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे, अहो माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे. अहो आपली पोरं सुधीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. आणि बिना बापाचं पोरगं कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साधा माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरगा पळत 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 घरी येतं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतं, या आया, आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. कपडे नको. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचं पैसे येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगं बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. अरे बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाली का नाही सांग बरं. अरे गप, तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही केलं. अरे तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मांडला नाही की. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावर पडतात. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत तुला मोठं केलं का नाही सांग गप बस. त्याला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतो, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर आय मी जायचं कुठं, आय तुला जर काय झालं तर मी जगायचं कसं, आय पोरानो. ते पोरगा आपल्या आईला म्हणता, आय मी शिकणार, आय मी शिकणार, आय मी मोठा होणार, आय प्रत्येक सणाला नाही आहे, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आहे, एवढा शिकणार. स्वप्नी ते आत मुलगी असो काय पाणी द्या केलं या इकडे. चला एक काही नाही, सब मंगल आहे, सब आनंद आहे. एक बाळानो, त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. पोरानो थांबू इथं आपण. असू दे असू दे रडू देत, असू दे माऊली, असू दे मी कोणाला ये इकडे, असू दे रडू.
पाणी देते. मंगल हे अश्रू ताकद बनवायची माझ्या लेकरानं. कुठला तर हरामी येतो आपल्या अंगावरती तुटून पडतो आणि आई बापाला आपण पायाखाली गेलतो, आपण व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतो. नाही 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 नाही, यातलं एक पोरग जरी घडलं तरी एक माझं पोरग छत्रपती असतं. एक छत्रपती अखंड विश्वाला स्वराज्य देतात. पुराण अशा अनेक छत्रपती तुमच्यामध्ये, अशा अनेक आणि अशा अनेक माझ्या आवजी जाऊ. मंगल ऐक, या बापाला लक्षात घ्या. तुम्हाला तुमचा बाप इथं दाखवतो पोरानो. बाप घ्या तिला घ्या. उठते चला, चालवत नाही, काय होत नाही. मी मिठी मारणार. आज घरी गेल्या गेल्या आई बापाला मिठी मारणार आणि घर सोडताना आई बापाला पाया आहे, आई बापाच्या पाया पडल्याशिवाय घर सोडणार नाही. एक पोरीनो, एक मिनिट ऐका माझ्या लेकरांनो. कशासाठी हा सगळा अट्ठास? पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे, बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे, बापाचा शर्ट अश्रूने भिजलेला आहे, आईचा पदर अश्रूने भिजलेला आहे. आणि पोलीस स्टेशनला तुझा बाप पोलिसांना असा हंबरडा फोडून सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणत गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणत गेले आणि माझी पोरगीच परत आली नाही. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण तर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. हे तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, हे सगळं खोटं खोटं तुला काय सांगतो. हे पोरी हे बाप, आणि त्या नालायक हरामखोरासाठी तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा झाला मावाडा गांजाडा. आणि पोरी 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोड्यासारखं जपलं. त्या आई बाबाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज नाही का वाटत? पोरीनो काय चूक होती त्या बाबाची? हे पोरी लक्षात ठेव का पोरी, हे प्रेम आहे का? नाही 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 नाही, जे प्रेम तुझ्या आई बाबाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा करतं ते प्रेम आहे का? हे प्रेम आहे का पोरीनो? नाही बा, हे प्रेम नाही बघ पोरी. अगं बापाला 1 पेन मागत होतीस, 50 पेन तुला भाव काढून देत होता. एका चपलासाठी 10 दुकानं फिरवत होता. एक ड्रेस घेण्यासाठी अख्खा मॉल तुझ्या चरणावरती टाकत होता. तो बाप तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करून देईल? पोरी सांग, पोरी सांग पोरी. अगं सगळं काही आहे, पणाला लावून त्यानं तुला शिकवलं, तुला डॉक्टर केलं, तुला इंजिनियर केलं, तुला वकील केलं. आणि तुझी निवड काय असते का? मावा खाणारा गांजाडा. ही तुझी निवड आहे का पोरी? सांग मला पोरी, सांग हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शहराचं तुकडं करतं ते प्रेम असू शकतं का? जा पोलीस स्टेशनला. गायब झालेल्या माझ्या लेकीची जरा यादी घेऊन ये. कुठे गेल्या माझ्या लेकी? प्रश्न आहे बघ मला. हे बघ, जा तू विचार कर पोरी. अगं हे पोरी, हे प्रेम आहे का? हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार अनुभव करण्याची ताकद तुझ्या आई बाबावर आहे पोरी. राजकुमार आणि पोलीस स्टेशनला उभा राहता त्या नालायका बरोबर येता मावाचा तोबरा भरून असा मस्तीत उभा असतो आणि 20 वर्ष तुला जन्म दिलेला बाप कुत्र्यासारखा लाचारवून तुला म्हणत असतो, दीदी चल की घरला, माझ्यासाठी राहू दे दीदी, आईसाठी तरी चल की ग, मरल गती. तेव्हा पोलिसांना सांगता, हा कोण माणूस आहे? या माणसाला मी ओळखत नाही. तुझ्या आयुष्यावर काय ग पुरी, बापाला ओळखलास? मगाशी साहेब सांगत असताना डोळ्यात टच करून पाणी आलं. आईनं लोटांगर घातलं तर आईवरनं उडी टाकून निघून जाणे इतपत माझं तुझी पोरी. अगं लहानपणी इथं होतीस की ग, 9 महिने इथं होतीस, इथं आईला म्हणतीस मी तुला ओळखत नाही. हा, आणि वर आई बापावर केस दाखल करता आम्हाला धोका आहे म्हणून. अगं अंगठा फुटला तर पळत होता बाप, प्रगटालेला अंगठा तोडात घेऊन माझं लेकरू जोपर्यंत जखम एक ही पोरगा व्यसन करणार नाही. आज शपथ घ्यायची पोरानं, एक ही पोरगी माझ्या जाळ्यामध्ये आपल्या आई बाबाच्या तोंडावर जाणार नाही. स्वतःच्या शरीराचा तुकडा करून. यासाठी बाबासाहेबांनी तुला स्वातंत्र्य दिलं नव्हतं बघ, यासाठी माझ्या बुद्धाने तुला स्वातंत्र्य दिलं नव्हतं. गुलामगिरीमध्ये अडकण्यासाठी आला तसा कुठला कुत्रा तर त्याच्या नरट्यावर पाय देण्याची ताकद आणि थपन तुझ्यामध्ये पोरी आदिशक्ती असतो. रणचंडी काय ना ते घरामध्ये एका भावाची बहीण तू आहेस. अरे ऐक ना, आपली बहीण सुद्धा घरात आहे बरं का रे पोरा.
आपल्या बहिणीच्या शरीराचं तुकडं कुठला कुत्रा जर आपल्या बहिणीला जर असा फसवू लागला, तिच्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, शंडाय काय रे? आणि अरे मावा गांजा देऊन तुम्हाला शंड केलं जातं. ऐका पोरानं, माझ्या विरोधात उगाच सोशल मीडियावर येऊ नका. आला तर हे हटरा हट. साला राष्ट्रातल्या लेकींचा आशीर्वाद जोपर्यंत या बापाला हटत नसतो बघ पोरा, एक ही लेख फसू देत नसतो बघ तुझ्या जाळ्यामध्ये साला शपथ. तुला इथं तुझा बाप नाही दाखवून देणार, वेळ खूप कमी आहे. इकडे काही 10-15 बाप आपल्या लेखीचा कार्यक्रम हा बघायला आलेले, त्या हात वरती करा, बिंदास हात वरती करा, लवकर हात वरती करा. काही 10-15-20 बाप जागेवर उभा राहा बंधू, आज नाही तर परत कधी नाही. जागेवर उभा राहा, त्या बापाने लवकर जागेवर उभा राहा, लवकर जागेवर उभा राहा, आज नाही तर परत कधीच नाही. पोरीनो, हा तुमचा बाप आहे, जो बाप मगापासून ओरडून सांगतोय हा तुमचा बाप आहे. या सगळ्या बापांना विनंती करतोय, जरा इथं एकदा माझ्या जवळ यायचं, या इथं लवकर लवकर या. इकडे काही 10-15 माझ्या आया बसलेल्या आहेत, आपल्या लेखीसाठी लेखीचा कार्यक्रम बघायला आलेल्या 10-15 आयांनी जरा हात वरती करा, बिंदास हात वरती करा, जागेवर उभा राहा, इथं या. लेकरांच्या समोर या, इथं माझ्या जवळ या, लवकर उठा माऊलीला उठा, आज नाही तर परत कधीच नाही. हे परिवर्तनाचं वादळ, इथं या, इथं या आयानो, इथं या. हे पोरी, हा तुझा बाप आहे बाप. जिवंतपणीचं मरण रोज बापाला येत असतं, आईला येत असतं, रोज चिता जळत. लय वाईट पोरी ना मारता येतो ना जगता येतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना फिकर. माझ्या माईच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतं, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे, आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी 100% नाही 1 लाख आहे, 100% नाही 1 लाख टक्के खरं आहे. कारण जे देवाला जमलं नाही ते आईनं करून दाखवलं. सारा 9 महिने आम्हाला इथं जागा दिली. ती जर नसती तर आमचं अस्तित्व नसतं, आमचं उगम साध्य. लेकराची पहिली वेदना त्या माऊलीला कळतील, पहिला अश्रू तुमच्या अगोदर तिच्या डोळ्यात येतो. आई इतकं आईच्या खांद्याला खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावरून जिथं आपला बाप काम करत असतो, तिथं आपल्या डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता. कारण जर माझा अश्रू माझ्या कुटुंबाने बघितला तर माझं कुटुंब खचल. म्हणून एकही अश्रू न दाखवता सगळे अश्रू आतमध्ये साठवून तुमच्यासाठी जर रात्रीच्या अंधारात कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. अरे हा बाप कोणी असतो त्यासमोर उभा आहे. 1 वर्षाचं व्हायचं बा कोणी, 1 वर्षाचं 1 वर्षाचं व्हायचं आणि पळत पळत जायचं. अरे समोर आपला जो बाप उभा आहे त्या बापाला घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे, ते पाणी पुसून आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत तुम्हाला सांगू शकले नाही पण आज सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा. पुरी जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस, कारण कित्येक लेकरांना वाटतं घरी जाऊन आपल्या आई बापाला मिठी मारावी, पण ते या वसंत अंकाराच्या नशिबात सुद्धा नाही बघ पोरी, घरामध्ये बापच नाही मारणार कोणाला मिठी. पण हे बघ तुलाही श्रीमंत आहेस पोरी. पोरांना पळत पळत जायचं वाट आणि आपल्या समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. जा पोरी पळत पळत जा, जा समोर तुझा बाप उभा आहे, जा पोरी पळत पळत जा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरा पळ पोरा, जिथं तुझा बाप उभा आहे, जिथं तुझी आई उभी आहे, पळत जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरी जा, पोरी जा, जा तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पळ पोरा जा, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. चल पोरा चल, जा मार मिठी कडकडून पोरी. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत मला सांगा, सांगा. हत्तीसारखा रडणारा हा बाप खोटा आहे का? सांग सांग, हा बाप खोटा आहे का? अरे वाघाला दाव लावणारा साला, वाघाला खांद्यावर घेणारा तुझा बाप आज तुझ्यासाठी रडतोय पोरा. ही माऊली तुझ्यासाठी रडते, हे खोटा आहे का सांगा? हे पडद्यावरच आहे का सांगा मला? सांगा या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं कराल का? सांगा तुम्ही व्यसन कराल का? सांगा या आई बापाच्या तोंडावर थुंकाल का? काय चुकीचं करतोय आम्ही? सांगा या आईला पोलीस स्टेशनला आईवरून अशी उडी मारून निघून जातेस पोरी? ह्या माऊलीवरून
पाया पडा, चला आईच्या पाया पडा, आईच्या पाया पडा, सुखा पोरानं बापाच्या पाया पडा, चला सुखा पोरानं. जगातला सगळ्यात मोठा देव आहे पोरी. चला खाली बसलेल्या प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी आई बाबाच्या पोटी जन्म घेतलाय आपला उजवा हात वरती करा. चला ज्यांनी ज्यांनी आई बाबाच्या पोटी जन्म घेतलाय त्यांनी आपला उजवा हात वरती करा. चला डोक्यावर ठेवा पोरानं, डोक्यावर ठेवा, एका मिनिटासाठी डोक्यावर ठेवा. चला डोकं जे डोळं झाका पोरानं, डोळं झाका, एका मिनिटासाठी डोळं झाका. आई बाबाच्या पोटी जन्म घेतला ना, आता आयुष्य आपल्याला आई बाबा दिलं, एक मिनिट आई बाबासाठी द्या. ज्याचा आई बाबाला घरी नाही तुम्हाला सोडून गेलाय त्या आई बाबाला डोळ्यासमोर आणा, आणा, आणा. हे केवढा नैवेद्य त्याच्यापर्यंत पोहोचला नाही पण आजची तुझी प्रार्थना नक्कीच पोचल. हे आण डोळ्यासमोर आई बाबाला आणि मारा कडकड पिठी आई बाबाला मारा. आईच्या गालावरून हात फिरवा, बाबाच्या गालावरून हात फिरवा आणि बाबाला सांगा, आईला सांगा नैवेद्य पोचला की नाही माहिती नाही पण आजची माझी मिठी मात्र कबूल करावी, कबूल करावी. हे पोरीनो डोळ्यासमोर आणा बापाला सांगा, बाबा जीव जाईल साला पण कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही बाबा, तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही बाबा. आय लव्ह यू बाबा, मी छत्रपतींची लेख आहे, मी जिजाऊची लेख आहे, मी सावित्रीबाईची लेख आहे. पोरानं घ्या शपथ, मी मला खाणार नाही, कुठल्या मित्राला खाऊ देणार नाही, मी गांजा पिणार नाही, मी आत्महत्या तर कधीच करणार नाही, मी दारू तर कधीच पिणार नाही. नाही 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 नाही. घ्या शपथ, घ्या पोरानं, घ्या शपथ आणि मारा बापाला कडकडन मिळते. मारा बापाला कडकडन. सब मंगल है हाथ करे, तेरा मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का तेरा मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात. आता विश्वात्मक देवे निवाद्य तो शावे, तू शून्य मत द्यावे, पसाय दानवे. बसा सगळे खाली बसा, तिथं बसा, सगळे खाली बसा, जागेवर बसा, तिथं बसा. मंगलानम च सव्यसे परम हवई मंगल. जो बोले सुनिहाल सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. अय्यमा संबुरस धम्म शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. तोरानो हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. डोळ्यात आलेले हे अश्रू कमजोरी नाही, वाघासारख्या बापाच्या डोळ्यात अश्रू आले हे परिवर्तनाचं वादळ आहे, तुझ्यासाठी आलेले अश्रू आहे. बाप कमजोर कधीच असू शकत नाही, आई कमजोर कधीच असू शकत नाही. या अश्रूच्या अग्निकुंडामध्ये तापून निघा, हिऱ्यासारखे पैलू पडू देत, सोन्यासारखी चकाकी झळावी येऊ दे पोरानो. बस एवढं सांगायलाच मी आज तुमच्या पुढे उभा होतो. ही सगळी लेकरा, तुकाई माता तरुण मंडळ, सगळी 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 लेकरं, ही माझी सगळी लेकरं ऐक, यांनी मला तुमच्या समोर उभं केलं. कुठल्या लेकीला कुठला हरामखोर त्रास देत असेल, चुकून काही पाऊल घसरलेला असेल, फोटो असतील, कोणाला तरुण मंडळ, सगळा नवरात पासून हे सगळा माझा स्वप्नील पासून हे सगळे लेकरा तुमच्या पाठीशी उभे आहे. एक ही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या बळी जाणार नाही. कोणाला चुकून व्यसन लागलं असेल, मी तुमच्या पाठीशी आहे. व्यसन सोडायचा, काय वाटेल ते हो दे, व्यसन सोडायचं म्हणजे सोडायचा. बस एवढं सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा होतो. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, कोणाला ओरडला असेल, कोणाला एखादा फटका दिला असेल, थोडस कडक बोललं असेल, चुकून कोणाचा मी अपमान केला असेल, मी करतच नाही पण असं तुम्हाला वाटत असेल, मला माफ करा. तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि मला जर मातानो काय द्यायचं असेल, माझ्या तुकाईला फक्त एवढंच सांगा, आमच्या राष्ट्राचा एक पोर वसंत हंकारे नावाचा अखंड विश्वभर माणूस की शांती आई बाप पेरत आहे, त्याचा आवाज
असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशी निरोगी तीक्ष्ण राहणार आहे. डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास अगदी लाखो करोड लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना हसत हसत त्या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे. एवढा एकच आशीर्वाद मातानो माझ्यासाठी तुका इकडे मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका करणे का आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागत असतो. बस एवढं बोलतो. बस आपण मला इथं उभं केलं, लेकराची सेवा करण्याची संधी दिला. खूप खूप ज्या गुरुवाऱ्यांच्यामुळे मी घडलो त्या गुरुवाऱ्यांच्या चरणी नतमस्तक असलेला हा वसंत, पंचमहाभूतांच्या चरणी निसर्गाच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत, आपल्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मी थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम. ज्या लेकींना जायची सोय नसेल तिथं थांबा, भेटा आम्हाला. ज्या लेकरांना जायची सोय नसेल, कोणाला त्रास होते, भेटा इथं. पण परिवर्तन आहे, हत्तीसारखी ताकद घेऊन जा. आपण अल्पोपर ठेवलेला केळी वगैरे